मी कलकत्त्याला गेलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि लगेच मी चेकआउट केलं, कारण ऑफिसला जायचं होतं. मी संध्याकाळी जेव्हा आलो, काळोख, मंद, डीम लाईट आणि त्यात पावलांचा आवाज येतात, कट 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 कट. माझ्या रूमचा बाहेरचा लाईट चालू होता. आत गेलो रूम मध्ये तर भिंतीवर शॅडो दिसली मला. कोणतरी आलं आणि पुन्हा गेलं. मुलं जाऊन बघूया. बघितलं तर मी कर्नाटकाची केस वाचत होतो. नवरा बायको होते, त्यांच्या 2 मुली होत्या. त्यांना अजून पैसा हवा होता. ते अग्नी वगैरे देऊन रिच्युअल कोणतं तरी फॉलो केले. त्यांच्या 2 मुलींना बोलवलं आणि त्यांना मारून टाकलं. त्यांच्या आजूबाजूचे नेबर्स आले आणि त्यांना बोलले की मुलगी मेली आहे तुझी. जरा मी त्यांचे जे पाप वगैरे होते ना आमचे, ते सर्व आमचे गेले आहेत आणि आता माझी मुली जिवंत होते. बिल्डिंग मध्ये एकाचं लग्न होतं. 1 रूम किचन वाल्या रूम असायच्या, तर बाहेर झोपायचे. तर एकदा वडील झोपले होते. त्यांना कोणीतरी यांना कपाळावर हात फिरवताना जाणवलं. उठले तर एवढा हात केसाळलेला आणि ते ओरडायला लागले, हात हात हात. हॅलो 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 मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्यावर तुषार शरद काटे आहेत. सर, कसे आहात तुम्ही? मी मस्त मजेत. मी पण एकदम छान. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे, कारण आपण जेव्हा जनरली पॉडकास्ट करतो तर ते जे मुलं येतात किंवा जे गेस्ट येतात आपले, ते जवळपास आमचे इच्छेच असतात किंवा 30-40s मध्ये. तर आज पहिल्यांदा मला वाटतं की एक सिनियर व्यक्तीकडून आपल्याला ऐकायला मिळणार आहे स्टोरीज आणि तुमचा एक्सपिरियन्स जे तुमच्याबरोबर झालं. पण सर्वात आधी तुम्ही तुमच्याबद्दल सांगा लोकांना की तुम्ही काय करता आणि कसं. माझं नाव तुषार शरद काठे. मी एक IT प्रोफेशनल आहे. माझ्या जवळजवळ 27 वर्षाचा अनुभव आहे ITचा. माझ्याबरोबर माझी बायको आणि मुलगी राहते. हाऊसवाईफ आहे बायको. मुलगी माझी 2nd इयर बायोटेक्नॉलॉजी करते. आई आणि भाऊ माझे दुसऱ्या इकडे, आमचं दुसरं घर आहे, तिकडे राहतात. हे असं आमचं कुटुंब आहे. आणि मग तुमचे इंटरेस्ट काय आहेत? माझा इंटरेस्ट आहे फिरणं, ट्रॅव्हलिंग मी बरंच करतो. आणि दुसरं त्याशिवाय मूवीज बघणं, जे थोडे चांगले मूवीज, आता हल्ली तर लिमिटेडच झालेत मूवी चांगले घेणं, तर ते मूवी बघून यायचं. कधी नाटकं पण बघायला जातो. हे माझा छंद आहे. असं तुम्ही बोललात की तुम्ही 27 वर्ष IT मध्ये काम करताय, IT प्रोफेशनल आहात. तर तुम्ही असं सायन्स वगैरे खूप जास्त अभ्यास करणं, यू आर अ मॅन ऑफ सायन्स म्हणजे तसं बघायला गेलो तर. पण ह्या सर्व गोष्टींमध्ये, जसे हॉरर, ऑकल्ट, ह्या गोष्टींमध्ये तुमचा बिलीफ कधीपासून सुरू झाला? जेव्हा मी स्वतः अनुभवलं, बरं, त्यावेळी मला पहिल्यांदा कळलं की असं काहीतरी असतं. म्हणजे त्याच्या अगोदर आपण ते पिक्चर आणि इकडे तिकडे बघतो, ते वेगळी गोष्ट आहे. पण माणूस जेव्हा स्वतःवर ते जेव्हा होतं ना, त्यावेळी त्याला जाणवतं की असं काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाही, पण असते, अशी शक्ती आहे. बियॉन्ड सायन्स काहीतरी आहे. आणि हे कधी झालेलं, कुठे झालेलं? माझं पहिलं जे झालं ते झालं 2001ला. ओके. जेव्हा मी जॉब करत होतो आणि आमच्याकडे मी IT मध्ये असल्यामुळे आम्हाला सांगितलं होतं की तुला कलकत्त्याला जाऊन आपलं नवीन सॉफ्टवेअर टाकायचं आहे, तिकडे इन्स्टॉल करायचं आहे बेसिकली. तर मी कलकत्त्याला सकाळी गेलो आणि तेव्हा असं असायचं पहिल्यांदा की आम्हाला कंपनी थ्रू फ्लाईट जायला मिळायचं. हे एक मोठं लक्झरी होतं, कारण त्यावेळी कुठलीही कंपनी फ्लाईट अशी पाठवायची नाही, इंडियन कंपनी. तर ही कंपनीने आम्हाला फ्लाईटचं ठेवलेलं. मग मी फ्लाईटने गेलो कलकत्त्याला, उतरलो, हॉटेलमध्ये चेक इन केलं आणि लगेच मी चेकआउट केलं का म्हणजे निघालो, कारण ऑफिसला जायचं होतं. ऑफिसला गेल्यानंतर मी संध्याकाळी जेव्हा आलो आणि हॉटेल असं होतं की त्याची एंट्री होती रेस्टॉरंटमधून. रेस्टॉरंटमध्ये एक लिफ्ट होती. त्या लिफ्टने पहिल्या मजल्यावर जा. पहिल्या मजल्यामध्ये तुम्हाला एक पूर्ण रस्ता होता, म्हणजे एक बेसिकली पॅसेज होता, जिकडे ऑफिसेस होते गव्हर्नमेंटचे. पण ते काय व्हायचं, संध्याकाळी 6 नंतर बंद व्हायचे ऑफिस. आणि तो पॅसेजला डीम लाईट असायचा. ते पॅसेज पूर्ण तुम्ही गेल्यानंतर मागे दुसरी लिफ्ट होती आणि ती लिफ्ट जी बेसिकली जुनं जे हॉटेलचा भाग होता त्याला कनेक्ट करायची. आणि ती लिफ्ट अशी होती की त्या लिफ्टला हँडल होतं. म्हणजे आपण बटन दाबतो ना, बटन नव्हतं, बटन बरोबर हँडल फिरवायचा. ओके. अशा टाईपची जुन्या काळची लिफ्ट होती. हँडल फिरवायचा की लिफ्ट चालायची. ओके. आणि त्याने तुम्ही कुठल्या मजला आहे तो त्याला सांगायचा, तो लिफ्टवाला न्यायचा तिकडे. परत तुम्ही 6च्या नंतर आलात की ते बंद झाल्यामुळे एकदम तुम्ही चालायचं तर पावलांचा आवाज येतात, कट 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 कट. त्यामुळे अजून घाबरायला व्हायचं की काळोख, मंद, डीम लाईट आणि त्यात तुम्ही चालतात आणि तुमच्याच पावलांचा आवाज येतोय तुम्हाला.
तर मी पहिल्या दिवशी जेव्हा संध्याकाळी गेलो तेव्हा मी बघितलं की माझ्या रूमचा बाहेरचा लाईट चालू होता. म्हणजे युजली लाईट केव्हा चालू होतो, आतून बेल दाबली की चालू व्हायचा. तर मला वाटलं एखादंच कोण साफसफाई करायला आला असेल, पण चावी माझ्याकडे होती. मी बोला डुप्लिकेट चावीने केलं असेल. मी लाईट ऑफ केला, आत गेलो रूममध्ये. म्हणलं रूम कशी ती आता बघू. सकाळी तर आपण घाई गडबडीत नुसती बॅग ठेवून निघालो होतो. बघितली तर रूममध्ये आत गेल्यावर डाव्या बाजूला बाथरूम होतं. बाथरूममध्ये सिमेंटचं हे होतं, तुम्हाला आंघोळ करायला कमोड ठेवलेलं आणि त्याच्यावरती प्लास्टिकचा पडदा. ठीक आहे. आणि 2 बेड, मध्ये एक टेबल. पूर्वी आपलं फक्त एक होतं की ते बिल्डिंग म्हणजे हॉटेल जुनं असल्यामुळे जवळजवळ 12 ते 14 फूटचं उंच तुमची सिलिंग होती. ओके, खूप उंच होतं, एकदम उंच होतं. किती वर्ष जुनं हॉटेल ते 1840-42च्या वेळी बांधलेलं हॉटेल होतं. 40 वर्ष जुनं त्यावेळी होतं हॉटेल. ठीक आहे. आणि तिकडे पडदे पण असे होते की आपण जे नाटकाला पडदे बघतो, लाल रंगाचे आणि असे मरून रंगाचे, तसे पडदे. तर मला काय वाटलं, ठीक आहे आपण एक काम करू, खाली हॉटेलला जेवायला जाऊ आणि वरती येऊन झोपू. खाली हॉटेलमध्ये गेलो, रेस्टॉरंटमध्ये आलो. वरती आल्यानंतर जाणवलं की लाईट पुन्हा ऑन आहे, कारण मी लाईट ऑफ करून गेलेलो. यावेळी तुम्ही ती काळजी घेऊन मी बघून गेलो की बाबा ऑफ झालेलं लाईट. बाहेर जाताना पण बघितलं ऑफ आहे. आल्यानंतर बघितलं तर लाईट ऑन. मी म्हणलं आता कोण आलं, कारण चावी माझ्याकडे. रेस्टॉरंटमध्ये खालीच आहे, रेस्टॉरंट बाहेरही नाही. हॉटेलच्याच मध्ये रेस्टॉरंट होतं खाली. बोलो तर कसं झालं माहीत नाही. मला जाऊन दे. पुन्हा बंद केलं, आत गेलो. आत गेल्यानंतर पहिलं माझं एन्काउंटर झालं ते म्हणजे मी असं बसलो होतो तर मला असं भिंतीवर, दरवाजाच्या बाजूनेच आत बाथरूमला रस्ता जातो, तर भिंतीवर शॅडो दिसली मला की कोणतरी आलं आणि पुन्हा गेलं बाथरूममध्ये. तर माझं लक्ष, मी असं बसलेलो, म्हणलो भिंतीवर कोणतरी पडछाई तर दिसली मला. मुलं जाऊन बघूया कोण आहे का काय. बघितलं तर बाथरूममध्ये कोण नाही. बोललो काय आता हे जाऊन दे, भास झाला असेल. बसलो मी. आता टी व्ही लावत बसलेलो, तर टी व्ही चालू असताना माझं सहज लक्ष गेलं, बाजूला पडदा होता, तो पडदा हलायला लागला. मी बोललो तर पडदा कसा हलला आहे, वारा नाही, म्हणजे AC आणि असा प्रकारच नाही, पंखा होता एवढा. मी बोललो जाऊन बघूया. पडद्याच्या इकडे गेलो, थोडा हलवला पडदा, कोण नाही. ठीक आहे, भास झाला असेल. पुन्हा बसलो. नंतर थोड्या वेळाने माझा पंखा आपोआप बंद झाला. म्हणजे असं झालं की कोणीतरी ऑफ केलं आहे किंवा ते बटनला प्रॉब्लेम झाल्यासारखं झाला. तो पंखा कट 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 आरामात बंद झाला. म्हटलं पंखा मी बंद नाही केला, लाईट सगळे चालू आहे, टी व्ही चालू आहे, पंखा बंद कसा झाला. म्हटलं जाऊन दे, काय एखादंच बटन लूज असेल. उठलो जागेवरून, बटनला पुन्हा ऑन ऑफ करायला, पंखा आपोआप सुरू. मी बोललो हे काहीतरी वेगळंच झालं आहे की मी जागेवरून उठलं बिछाण्यावरून आणि पंखा कसा सुरू झाला आपोआप. मग बोललो की काहीतरी प्रॉब्लेम दिसतं आहे. बोललो जाऊन दे, आता काय करूया, टी व्ही ऑनच ठेवूया आणि रात्री झोपून जाऊया, कारण काय आहे माहीत नाही आपल्याला. इकडे लाईट ऑन ठेवला, टी व्ही नंतर थोड्या वेळाने मग मध्यरात्री ऑफ केला. बॅग खाली ठेवलेली होती माझी आणि मी बोललो चला झोपूया. तर मी झोपलो. मध्यरात्री कोणीतरी माझ्या खांद्यावर साईडला ठोसा मारल्यासारखा जाणवला आणि मला जाणवलं की कोणीतरी पंच केलं आहे. मी बोललो की काय झालं आहे माहीत नाही. मी थोड्याने उठलो, काय नाही, झोपलो. बोललो जाऊन दे, काहीतरी भास झाला असेल. पहाटे जेव्हा मी उठलो तेव्हा पण मला जाणवत होतं की पंच कोणीतरी मारलं आहे. एवढं जोरात झालं होतं. आणि मला आश्चर्याचा बेन धक्का केव्हा बसला ते जेव्हा मी बघितलं शेजारी माझी बॅग खालची होती, ती बाजूच्या बिछाण्यावर बॅग होती. आता मी रात्री उठून बॅग नाही ठेवली आणि काही नाही, बॅग तिकडे आली कशी. आणि त्याच्याबरोबर माझ्या बिछाण्यात मोठे केस होते, बायकांचे केस असतात बघा, तसे केस माझ्या बिछाण्यात पडले होते. म्हणलं हे झालं कसं, बायकांचे केस कसे आले इकडे. नाही इकडे बाई आहे, कोण नाही, मी एकटाच आहे रूममध्ये. तेव्हा मी जरा थोडं मला जाणवायला लागलं काहीतरी इकडे आहे, प्रॉब्लेम, गडबड आहे. तुम्ही का बोललो नाही. मी सकाळी उठलो आणि ऑफिसमध्ये डायरेक्ट गेलो. निघताना बघितलं तर लाईट ऑफ बाहेरचा. म्हटलं ठीक आहे. 2 दिवस होतो.
2 दिवस मी तेच जाणवलं की मी जेव्हा यायचो लाईट ऑन, लाईट कसा ऑन होतो, मी बेल नाही दाबत काही नाही होत, पण लाईट ऑन कसा होतो. बापरे. आणि मी 2 दिवस कसे काढलेत मलाच माहिती आहे ते त्या ठिकाणी. आणि मग असंच लाईट कारण बाथरूममध्ये जायला पण संध्याकाळी घाबरायला व्हायचं की काय कोण येईल का काय माहीत नाही. हो, कारण शॅडो सावल्या दिसायच्या, आत गेलं काय नाही, कोण नाही. नंतर तुम्ही बसलायत, कधी पडदे हलायचे, फॅन चालू असायचा, पण लाईट कधीतरी फ्लिकर व्हायचे. मी 2 दिवस बोललो, आता मी आधी विचारलं ऑफिसला, ऑफिस बोलले नाही 2 दिवस तर आहे, तू तिकडेच राहा. म्हटलं ठीक आहे, आता ऑप्शन नाही काय, आता ते जवळ ऑफिसचे आहे आणि सगळं त्यांनी व्यवस्था केली आहे. मग मी काय केलं की एकदा ऑफिस सगळं माझं झालं आणि मी मुंबईत आलो, तेव्हा मी माझ्या मामांना विचारलं, अरे मामांना की बाबा मला अशा अशा हॉटेलमध्ये ह्याही दिलं होतं राहायला कलकत्त्याला आणि मला असा अनुभव आला. तर ते बोलले, तू वेडा आहेस का, तू त्या हॉटेलमध्ये राहिलास का. ते बोलले तू मला सांगायला पाहिजे. तर ते हॉटेल जे जुना भाग आहे तो ऑलरेडी हॉन्टेड आहे त्यांचा. म्हणून ते काय करायचे की नवीन जो भाग बांधला होता तिकडे सगळे टुरिस्ट आणि यांना ठेवायचे. आणि आणि मागचा भाग होता जिकडे कमी लोक राहायचे, तिकडे आपल्याला इंडियन्सना ठेवायचे. कारण त्यांना काय माहीत नाही, मोठं हॉटेल आणि हे सगळं पॉश हॉटेल दिसतंय, राहा तुम्ही तिकडे. तर ते हॉटेल त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे, जुनं भाग आहे तो हॉटेलचा. आणि त्याच्या मागे हिस्ट्री काय होती त्या हॉटेलची? काय त्या हॉटेलची हिस्ट्री अशी होती की तिकडे बरेच आधी जे फ्रेंच आणि हे लोक जे ब्रिटिश हे सगळे त्या हॉटेलमध्ये पूर्वी राहायचे, तेव्हा तिकडे बरेचदा म्हणजे आपल्याला नाही असतात तशा गोष्टी घडलेल्या आहेत तिकडे, लोकांना मारणं आणि हे ते. त्यामुळे ते हॉटेलला तो प्रॉब्लेम झाला होता आणि मग त्यामुळे लोक यायची नाही. मग त्यांनी काय केलं की त्यांनी नवीन हॉटेल बांधलं पुढचा भाग की लोकांना आम्ही तिकडे ठेवू, बाकी मागचे कोणी अगदीच फुल झालेलं असेल पुढचं तर आम्ही तिकडे त्यांना देऊ. बरं. हा म्हणजे एक्सपिरियन्स जेव्हा मला झाला होता तेव्हापासून म्हणजे त्यावेळी मला 1 मिनिट शॉकच झालेला, मी कसं राहिलो आहे तिकडे आणि कसं मी त्याच्या थ्रू गेलेलो आहे. आणि त्यावेळी मला पहिल्यांदा जाणवलं की असं काहीतरी असतं की आपण जे बघतो ऐकतो ते ऐकण्यापेक्षा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव होतो तेव्हा ते जाणवतं, तेव्हा आपल्याला जाणवतं येते. हो. नाही तेच बऱ्याच असे हॉटेल्स आहेत मी बघितले, स्पेशली आपल्या भारतात वगैरे, इवन खूप बाहेरचेही असे हॉटेल्स आहेत जिथे काही ना काही पास्ट जिथे काही झालंय ते कोणालाच माहिती नाहीये. बरोबर. खूप. आणि असं पण होतं ना, खूप सारे हॉटेल्स बनतात ते खूप मोठे असतात, बघायला गेलं खूप लॅविश काचेच्या वगैरे असतात आणि ते बनवताना खूप लोक तिथे त्यांचा जीव जातो. बरोबर. कामगार झाले किंवा लेबरर झाले त्यांचा जीव जातो आणि त्याचं बोलतात ते लोक हॉन्ट करत असतात. इवन तर आपल्या इकडचं पण असं बोलतात की बरेच हॉटेल्स आहेत ते हॉन्टेड आहेत, खूप फेमस हॉटेल्स हॉन्टेड आहेत. बरोबर. असं बोललं जातं. मी मागे माझ्या एका मित्राशी बोलत होतो, तो ॲक्च्युली एक मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे. तर त्याचं असं झालं होतं ना, जेव्हा तो पहिल्यांदा शिपमध्ये गेला होता ना, तेव्हा त्याला एक नॉर्मल कॅबिन दिलं होतं आणि तिथे तो राहत होता. शिप कशी बऱ्याच कंपनी थ्रू जाते आणि तशी पास ऑन होते. तर तो बोलतो ना की तो जेव्हा गेला ना, त्याला तो जेव्हा रूममध्ये जायचा ना, त्याला असं फील व्हायचं की त्याच्या आजूबाजूला कोणतरी माणूस बसलाय, फिरतोय. तर तसं तर तो राहिला, म्हणजे 4 महिने त्याची होती ड्युटी तिथे, तेव्हा तो राहिला. आणि मग त्याचं असं आलं की त्याला परत यायचं होतं, त्याची सुट्टी लागणार होती. जाता त्यांनी विचारलं की मला असं वाटतं की कोणतरी आहे, कोणतरी चालतंय, की बोलतो कदाचित मला ह्या शिपचा अनुभव नसेल, स्टेबल नसते ना शिप, तर मला असं वाटत असेल किंवा मला होम सिकनेस वगैरे झाला असेल मे, मला असं वाटतं. तेव्हा त्याचे जे जुने मेंबर्स होते ना, ते बोलले की तिथे जेव्हा हे शिप दुसऱ्या कंपनीकडे वगैरे होती ना, तिथे त्यावेळी तिथे एका माणसाने तिकडे आत्महत्या केली होती, बिकॉज त्याच्या वाईफनी वाटतं त्यावर चीट वगैरे केलं आणि तो लवकर जाऊही नव्हता शकत आणि तो त्याबद्दल काही करूच नव्हता शकत. बरोबर. त्यामुळे त्याने तोच माणूस त्याला दिसायचा आणि त्याला जाणवायचं, दिसलं नाही पण जाणवायचं की कोणतरी वॉशरूम मधून येतोय, कोणतरी बेडवर आहे, असं सर्व. तसाच काही अनुभव तुमच्याबरोबरही झाला असेल, कोणतरी असेल ज्याला सुटका नसेल मिळाली आणि तो तिकडे भटकत. बरोबर. मग त्याच्यानंतर काय तुमचा एक्सपिरियन्स होता? तर मला वाटतं तुम्ही खूप खूप यंग असाल. हो, माझं हे 2001च्या वेळचे गोष्ट, 24 वर्ष जुनी. हो, यंगच होतो. आणि जो माझा दुसरा एक्सपिरियन्स आहे
तो म्हणजे एकदम प्रचंड आहे. बरं. तो साधारण 2004च्या वेळेचा एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. आणि त्यावेळी कसं होतं की आमचं जे आम्ही राहायचो तिकडे कसं होतं की फ्लॅट एक साईड आहे आणि एक मजल्याची दुसरी बाजू ही गच्ची होती आमची. बरं. आता त्या गच्चीमध्ये 2 टाक्या होत्या. ठीक आहे. एक टाकी होती ती कम्प्लिटली फुटलेली टाकी, काही नाही, वापर नव्हता, मुंबईमधली गोष्ट आहे. आणि दुसरी टाकी होती त्याच्यात पाणी, आणि मग ते सगळ्यांना पाणी त्याच्यातून जायचं. आता रात्री कधी कधी काय व्हायचं की जेव्हा पाणी फोर्सनी येतं त्यावेळी, म्हणजे पूर्वी बिल्डिंग कमी असल्यामुळे फोर्सनी यायचं म्युन्सिपाल्टीचं पाणी. म्युन्सिपाल्टीचं आता ही जी तुटकी टाकी होती तिकडे बंद केलेलं आम्ही सगळं, म्हणजे पाणी तिकडे येणारच नाही. पण तिकडे फोर्सनी जेव्हा पाणी यायचं ना तेव्हा जाणवायचं की टाकीमध्ये पाणी येतं आहे, आवाज यायचा टाकी बिकीमधून. जेव्हा पाणी जोरात येतं तेव्हा टाकीमधून आवाज येतो लोखंडाच्या, इकडे आवाज बिवाज यायचा. असं वाटायचं की पाणी आहे, सकाळी उठलं तर पाणी नाही आहे, सुकी टाकी पूर्ण. ठीक आहे. तर आम्ही जेव्हा ती म्हणजे आम्ही ठरवलं की आपण तो मजला पूर्ण डेव्हलप करू, तर मग आम्ही काय ठरवलं की एक टाकीची बाजू आम्ही घेऊ. म्हणजे एक काका बोलले की आम्ही शेजारी आम्ही राहायला येऊ तिकडे. तर काका बोलले की ठीक आहे, पुढची दुसरी मागची बाजू मी घेईन. म्हणून ठीक आहे. तर तसं बिल्डिंग तयार झाली मजल्याने, म्हणजे तो मजला अख्खा तयार झाला त्या हिशोबाने. आता ती जागा जी आमच्याकडे आली, जिकडे तुटकी टाकी होती, तर तिकडे आम्ही आजीसाठी राहायला जागा दिली. तिकडे आमच्याकडे आजी होती, तर आजीला तिकडे राहायला आम्ही दिली. ही गोष्ट त्यावेळी तिकडे झाली प्रॉब्लेम. आणि दुसरी जी बाजू होती, जी आमची आजी पूर्वी राहायची तिकडे आम्ही ठरवलं की तिकडे किचन करू. तर तिकडे बेड होती आजीच्याकडे, आणि कसं आहे दुपारी मध्ये पॅसेज येतो आमच्याकडे, दोन्ही बाजूला बाथरूम आहेत, म्हणजे एक बाजूच्या फ्लॅटचा बाथरूम, एक इकडचं बाथरूम. म्हणजे आपलं पूर्वीचं घर कशी चौक असतो मध्ये, सेम तसंच चौकाची बाजू. तर मी बेडवर झोपलेलो आणि चौकाकडे बघून झोपलेलो, आणि आजी साईडला झोपलेली. दुपारी साधारण असं 4च्या वेळीचं होती वेळ, आणि तिकडे चौकात काळोख येतो. काळोख आला तर काळोखात मला एक बाई दिसली चौकातून येताना वरतून, जिचे केस सुटलेले, पण मला चेहरा दिसत नव्हता, पण तिने साडी नेसून केस सुटले होते. आणि ती बाई हळूहळू हळूहळू येते, हे मला दिसतंय. मला वाटलं एखादंच मी झोप येत आहे, मी डोळे मिटून पुन्हा उघडले, पुन्हा दिसते ती बाई मला जवळ येते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे असं झालं ना की समोर लोखंडाचे बार होते, ती बाहेर होती, पण ती बारच्या आरपार येऊ लागली, तिच्या शरीरातून बार जाऊ लागले आणि मला दिसले. त्या पॉईंट ऑफ टाईमला मला ओरडायचं होतं, पण किंचाळायचं होतं आणि पळायचं होतं, पण माझं अंग दगडासारखं झालं होतं. आणि बोबडी वळतात काय ते त्यावेळी मला कळलं, कारण माझ्या तोंडातून एकही शब्द येईना. आजी बाजूला आहे, मला ओरडायचं होतं आजी आजी, पण माझं अंग दगडासारखं झालं, माझं अंग उठेना, काही नाही. मी त्याच अवस्थेत रोल झालो स्वतः आणि खाली पडलो, कारण ती बाई पुढे येते. मला वाटलं आता ही काय करते माहीत नाही मला. मी कसं तरी करून स्वतःला रोल केला आणि खाली पडलो आणि काय झालं माहीत नाही, मी धावत सुटलो तिकडून. मी जरा लांब गेलो आणि मग तिकडून त्या पॉईंट ऑफ टाईम त्या खोलीतून मी बाहेर हॉलमध्ये आलो. आणि मी मग संध्याकाळी सगळ्यांना सांगितलं, बाबा ह्या असा प्रॉब्लेम झालेला आहे, त्या खोलीमध्ये मला हा प्रॉब्लेम झाला. मग घरच्याही ठरवलं की एक काम करू, आपण किचन करू त्या खोलीचा, आणि अगोदरची जी किचन आहे ना त्याला आपण चेंज करू बेडरूम. पण आता पण कधीतरी आहे ना असं रात्रीचं जाणवतो, टक आवाज येतो, अजूनही येतो आवाज. असं वाटतं कोणतरी चाललंय किंवा कोणतरी नॉक करतंय, पण अंगात कोणाची ताकद नाही जाऊन बघायला तिकडे की कोण नॉक करतंय म्हणून. बरोबर. त्यावेळी तर खूप जास्त घाबरला. त्यावेळी माझ्या अंगावर काटा आला, आणि मला एक वेळी असं झालं होतं की आता काहीतरी झालं बाबा या बाई. आणि बाई आली कुठून हेही मला कळेना. पण मग सगळे बोलले नाही, तू ज्या बेडरूममध्ये आहेस तिकडे ऑलरेडी तुटकी टाकी होती, त्या टाकीमध्ये ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम्स होते की पाणी यायचं, आवाज येतो पण पाणी नसायचं.
तर एखादं त्याच्यामुळे असू शकतो का आपण बंदोबस्त तर केला होता पण आता काही प्रॉब्लेम होऊन निघाला असेल तो, बरोबर. त्यामुळे असू शकतं. पण मग कसं मी त्या पॉईंट ऑफ टाईमला मी केलं आहे, मग त्याच्यानंतर थोडं मग हाताला किंवा गळ्यात घरच्या इथेच दिलं दोरा गळ्या, वगैरे. हा दोरा वगैरे बांधा, दुसरं ऑप्शनच नाही. मग त्याच्यानंतर कधी त्या रूममध्ये वगैरे कधी काय जाणवलं तिथे? तिकडे रूममध्ये जाणवतो, कारण कसं आहे आत्ताच्या टायमाला पण माझी बेडरूम आहे ती त्या रूमला असं लागूनच आहे ॲडजस्टंट. तर किचनमध्ये दिवसाच्या ढवळ्यात तुम्हाला काय जाणवणार नाही, पण जेव्हा तू रात्री बंद करतोस आणि झोपतोस 12-1च्या आसपास असं नॉक केल्यासारखं जाणवतं दरवाजावर, टॉक टॉक केलं पण आवाज आला तरी उठून जायची हिंमत होत नाही की कोण असेल तिकडे काय माहिती. बरोबर. तिकडे काय झालं, कोणी आधी काय तिकडे झालं होतं का त्या बिल्डिंग मध्ये किंवा नाही? कसं तुला बोललो ना की मागे आमच्याकडे ते जी जमिनीवर सगळे आहेत बसलेल्या बिल्डिंग, तिकडे पूर्वी टँक, म्हणजे त्याला रस्त्यालाच नाव तसं दिलेलं आहे गोपी टँक. तर तिकडे असं तलावासारखं होतं आणि तिकडे काही डोंबारी लोक यायचे आणि त्यांचं कधी कधी लेडीज लोक आत्महत्या पण करायचं, काय प्रॉब्लेम नाही. तर ते बोलायचे की तिकडे त्यांचं असं फिरतं होतं त्या बाईचं कोण, हा कोणाचंही. तर आपल्याला असं जाणवत नाही, म्हणजे कधीतरी अमावस्या असेल किंवा त्यावेळी जाणवतो, त्यावेळी पूर्वी. मग त्याचा आम्ही बंदोबस्त केला की बाबा, कारण मग तुम्हाला बॉर्डरमधून कोण बाई चालताना किंवा असं दिसायचं, पण मग बंदोबस्त केल्यानंतर ते कमी झालं, बंदच झाल्यासारखं. पण मग काही ना काहीतरी पुन्हा येऊ लागले तसं. ते बोलतात ना टायमिंग असतं कधी कधी, की त्या टायमिंगमध्ये आपण एंटर झालो ना तर ते तेव्हाच आपल्याला दिसतं. बरोबर. ते खूप सारे असे फ्रिक्वेन्सीज जुळून आले पाहिजे तर बरोबर. तर मी पण एक अशी व्हिडिओ बघत होतो मागे, तर त्या व्हिडिओमध्ये एक मुलगा होता, तो असेच त्याच्या मित्रांबरोबर एका ठिकाणी पार्टी करत होता. ही मला वाटतं US ची क्लिप असेल. तो पार्टी करत होता, सर्व मित्र वगैरे जमलेले, कोणाचा तरी बड्डे होता, तर बड्डेचं केक कटिंग होत होता रात्री, काहीतरी पार्टी वगैरे झाल्यावर त्यांची केक कटिंग होतं म्हणून तो व्हिडिओ काढत होता. तर केक कटिंग झाला, हॅपी बर्थडे वगैरे सर्व करतायत, ओरडतायत, आणि त्यांनी अचानक आहे ना तिचा कॅमेरा सर्वांकडे फिरवत होता. कॅमेरा फिरवत होता तर हॉल होता आणि मागच्या साईडला त्यांची बॅल्कनी होती. तर त्याने तिकडे जसं त्या बॅल्कनीवर लिहिलं ना, तर त्याला एक व्यक्ती दिसली जी त्या बॅल्कनी थ्रू त्यांच्या वॉशरूममध्ये जाते. दिसलं, स्पष्ट कॅमेरामध्ये दिसलं आणि तो घाबरला. त्याला सर्व मित्र हसायला लागले, कोणीही सिरियस. तो घाबरला, तो बाहेर गेला बघायला सेम टाईम. आणि मी ते रिचेक केलं की एडिटेड आहे की नाही, तर मला तर असं नाही वाटलं की ते कुठे एडिटेड आहे. तो धावत बाहेर गेला, कॅमेरा चालूच ठेवला आणि त्यांनी बघितलं वॉशरूमचं दरवाजा चालू आहे, लाईट चालू आहे, पण कोणच नाही वॉशरूममध्ये. पण कॅमेरामध्ये एक व्यक्ती स्पष्ट दिसतोय की जातोय. सो ते जुळून आलं कुठेतरी, मे बी कॅमेरा त्या तो टायमिंग मे बी बरोबर तसं ते. पण तुम्ही अशा कोणत्या गोष्टी वगैरे ऐकल्यात किंवा अनुभवल्यात ज्या अशा ह्या राऊंडमध्ये आहेत? आहेत ना तशा गोष्टी काही, की उदाहरणार्थ बघितलं ना तर आमच्याच इकडे बिल्डिंगमध्ये म्हणजे आमच्या फॅमिलीमध्येच झालं होतं की एकाचं लग्न होतं, ठीक आहे. बेसिकली माझ्या वडिलांचंच लग्न होतं आणि तिकडे पूर्वी कसं असायचं की खूप आधीची गोष्ट. हां, ही म्हणजे क्लोज टू आपण 1970-72 त्यावेळीची. तर त्यावेळी कसं असायचं की बाहेर तुम्हाला पार्टिशन टाकून जो जिन्याचा रस्ता असतो तो झोपायला द्यायचे. कधी कधी जागा छोट्या होत्या ना, त्या रूम छोट्या असल्यामुळे 1 रूम किचनवाल्या रूम असायच्या, तर बाहेर झोपायचे. तर एकदा वडील झोपले होते, लग्न होणार होतं त्यांचं, ते झोपले होते. तर मध्यरात्री त्यांना, आणि ती रूम कशी होती की तुम्ही झोपल्यात, बाजूनी बंद लाकडाचं पार्टिशन, समोरच्या मधला दरवाजा तोही बंद, ठीक आहे, म्हणजे असं उघडं कुठूनही आहे. त्यांना कोणीतरी ना डोक्याला कपाळावर हात फिरवताना जाणवलं. आता त्यांना वाटलं एखाद्यास आई म्हणजे आजीने केलं असेल. ते उठले तर काय बघत आहेत त्यांनी, एवढा हात केसाळलेला, फक्त केस गरम, म्हणजे आत्ताच कोणतरी गेल्यासारखा, तो त्यांनी डोक्याला हलवतोय. बापरे. आणि त्यांनी चक्क तो पकडला आणि ते ओरडायला लागले, हात हात हात. आणि तो हात जो होता तो फटीतून, म्हणजे 2 पार्टिशनच्या फटीतून तो हात चटकला, कसा गेला माहीत नाही.
आणि त्यांना जवळजवळ 2 दिवस ताप, 2-3 दिवस, कारण हे असं झाल्यावर तर पूर्ण ताप त्यांना. हे त्यांनी स्वतःच मला सांगितलेलं आहे की असं माझ्याबरोबर इकडे झालेलं आहे. बापरे. ते हात कोणाचं होतं, काय कोणाचा आहे माहीत नाही. आणि तो हात त्यांनी पकडला हातात, पण तो हातातून सटकून त्या फटीतून कसा गेला हे अजून पण कोडच आहे. मे बी कोण चोर वगैरे असेल. नाही, एवढा फक्त तुटलेला हात. अच्छा, फक्त तुटलेला हात फक्त आला. तुटलेला हात आलेला. बापरे. आणि ज्याला सगळे असे आपले जे काही म्हातारी लोक असतात त्यांना असे बरेच केस येतात, फुल काळा, म्हणजे काळा कुट्ट हात आणि सफेद केस होते, तेवढाच हात फक्त आलेला. बापरे, खूप खतरनाक आहे तर. आणि मग त्याच्यानंतर ते कसे ताप वगैरे आला त्यांना? ताप आला त्यांच्यानंतर, लग्नाच्या वेळी जवळजवळ ताप होता. पण नंतर ते रिकवर झाले, कारण ते सगळे आम्ही ते लोकांना बोलवलं त्यावेळी, त्यांनी सगळी शांती केली, काय काय त्यांनी केलं तिकडे बंदोबस्त करण्यासाठी. त्याच्यानंतर कमी झालं ते. पण ही घटना सत्य आहे जी तिकडे झालेली आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये. दुसरे कोणतं तुम्ही असं ऐकलंय किंवा काय गोष्टीमध्ये? एक इकडे ऐकलेली आहे कुठे, म्हणजे आमच्या गावाला काय व्हायचं की काही जी घरं होती ती जुनी पडकी घरं आहेत गावाला. तर तिकडे काय काय असं आपण सांगतो ना की बाबा इकडे जाऊ नका तुम्ही, हे घरात कोण दिसत नाही, घरात बंगल्यात कोण नाही आहे, तर तिकडे तुम्ही जाऊ नका, वडाचं झाड आहे, हे आहे ते आहे. पण आता लहानपणी आपल्या अंगातही असतं वडाचं झाड कसलं होतंय. आपण कधीतरी येतो गावाला सुट्टीच्या वेळी, एन्जॉय करूया तिकडे. आपण काय मुंबईत ह्या गोष्टी होत नाही म्हणून आपल्याला काय माहीत नाही. बरोबर. तसं आम्ही सगळे मित्र लोक गेलो होतो तिकडे, आणि तिकडे आम्ही खेळायला गेलो बाहेर, आणि तिकडे खेळता खेळता क्रिकेट आणि खेळता खेळता बॉल गेला होता तिकडे. बॉल गेला तर आणायला कोण जाणार? मग तर कसं होतं तिकडे एक गावात सांगितलं की इकडे जायचं नाही, हे असं असं आहे. मग ते अंगात थोडं भरतं की बाबा अरे जायचं कोण, मग असं काय झालं तर आणायला. एक आमच्यातला होता, त्याला पाठवलं, बाबा तू जा घेऊन ये, आम्ही सगळे इकडेच आहोत. त्याला आधीच सांगितलं, बाबा तू घाबरू नको, आम्ही इकडेच आहोत सगळे, तू यासाठी उभे. पण तो गेला आणि त्याला काय नंतर जाणवलं माहीत नाही. तो धावत आला कसा तरी, तो बोलला की बॉल राहून दे, गेलं खड्ड्यात, पहिलं मला बाहेर काढा. म्हटलं काय झालं? पण तो बोलला मी सांगतो तुम्हाला काय झालं. त्याला ते होतं जुनं बंद होतं, तिकडे जे राहत होते ते गेले होते, आणि आता कोण नाही त्यांचं सांभाळायला, हालत बेकार झालेली त्या बंगल्याची. तो बोलला मला असं जाणवलं की कोणतरी असं वरतून आलं खाली आणि बाजूला निघून गेलं, हे असं मला जाणवलं. त्यामुळे मी हातात बॉल होतो आणि मी समोर बघितलं, मी तो टाकून दिला आणि मी सटकलो. पहिलं सटकलेलं बरं, कारण हे कोण आहे मग कोणालाच माहीत नाही. नंतर मग त्याला थोडा ताप बीप आला, आणि मग तो 2-3 दिवस तसाच होता बेडवर की बाबा मी पुन्हा येणार नाही इकडे, मी खेळणार नाही, इकडे जाणार नाही. ते अंगात जे म्हणजे भरतं की बाबा बोलतात हे बरोबरच आहे, ही लोक बोलतात आपल्या गावात हे असं असं आहे, आपण नाही जायचं तिकडे. पण म्हणजे काय, जो माणसाला अनुभव होतो तोच ते हे करतो, बाकी लोक तर कसं असतात जाऊन दे ना, आपण थोडं बघितलंय ते. बरोबर. एक माझ्या म्हणजे एका मित्राबरोबर पण असं झालं होतं. जसं तुम्ही बोललात ना, ती अंगात मस्ती असते. जेव्हा आपण यंग असतो ना, आपल्याला कोणाची भीती नाही वाटत, आणि आपण ह्या गोष्टीत मानत पण नाही मुंबईचे असल्यामुळे. तर माझा एक मित्र आहे सौरभ, तर त्याच्या मित्राबरोबर झालेला, तो त्या स्कूलमध्ये बेस्ट फ्रेंड होता. तर असं झालं ना की ते लोक अंधेरीला वगैरे राहायचे, आणि दोघे चांगले मित्र वगैरे होते, एका स्कूलमध्ये यायचे, आणि त्यांची फॅमिली पण खूप जास्त क्लोज होती. तर तो मित्राचं नाव आपण पकडूया, राहुल पकडूया. सौरभचा जो मित्र होता राहुल, तर खूप चांगला मित्र होता, खूप बेस्ट फ्रेंड होता. तर एक दिवशी असं झालं ना की जेव्हा तो 4थीत किंवा 5वीत होता ना, तेव्हा त्याच्या फॅमिलीला शिफ्ट करावं लागलं तिथून. तर अंधेरीवरून ते लोक विरारला शिफ्ट झाले. आता राहुलचे सर्व मित्र इकडचे अंधेरी या साईडचे स्कूलचे मित्र वगैरे, आणि अचानक त्याला दुसरीकडे नेलं विरारला. आणि ही गोष्ट पण असेल 2010 मधली वगैरे.
तेव्हा ते डेव्हलप होत होतं बरोबर. आणि तिकडे बरेच असं कन्स्ट्रक्शन वगैरे चालू होतं, बिल्डिंग्स मोठमोठ्या बनत होत्या, बिल्डिंग बनल्यात मोठ्या मोठ्या, अरे खूप कमी लोक तिथे राहायला गेले आहेत, तर पूर्ण पॅसेज वगैरे एम्प्टी असायचे, एका फ्लोअरवर फक्त एकाच घर भरले, तर तशा टाईपची त्याची थोडी सोसायटी नवीन होती. तर तो राहुल होता ना, तो तिथे गेला आणि एकाच वर्ष झालं तिथे जाऊन त्याचे बरेच मित्र वगैरे कोण नव्हते. शाळेत जायचा, 3-4 तास शाळा झाली, 5 तास शाळा झाली, घरी यायचा आणि मग कोणच नाही खेळायला वगैरे, बिल्डिंग रिकामी, थोडेफार लोक आहेत, थोडेफार पोरं आहेत आणि तसं तर जास्त कोण मित्र नसायचे. तर तो इकडे तिकडे भटकत असत, त्या सायकलवर झालं किंवा कुठे झालं, तो इकडे तिकडे भटकतोय, ह्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डिंगमध्ये जातोय आणि वर्ष उलटून गेला. त्यानंतर तो आहे ना शांतच झाला, तो काय बोलायचं नाही, गप्प बसायचा. तो मित्रांमध्ये परत अंधेरीला आला एखाद वर्षानंतर, त्याची आई एकदा घेऊन आलेली त्याला मित्रांबरोबर. तर मित्र पण बघतोय, सौरभ वगैरे होता, तो बोलतो हा बदलला होता, म्हणजे हा मुलगा जो एवढ्या खोडा करतो लोकांच्या, एवढी मस्ती करतो, शांत आहे, तो इथे बघतोय तिथे बघतोय, कायच बोलत नाही. असं करून ते लोक त्याने नोटीस केले काहीतरी चेंज झाले, मे बी उदास काय, त्याने त्याला डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेले, तसं तर काहीच त्याचा फरक नव्हता पडत. ते झालं. मग एक दिवशी काय झालं की जी राहुलची आई होती ना, ती सौरभला बोलली, एक काम कर ना तू, एक दिवशी ये आमच्याबरोबर, 2-3 वर्ष झाले होते, एक दिवशी ये जरा राहायला, बघ ह्याला याच्याशी बोलून बघ की नक्की याला काय होतंय. तर जेव्हा सौरभ तिथे गेला होता ना, तर गेला मस्त की गेल्या तो एकदम मस्त बोलायला लागला, की सुरुवातीला जसंच गेला ना मस्त, म्हणजे अरे तुला माहिती आहे का की इथे असं आहे, ह्या शाळेत असं आहे, कॉलेजमध्ये असं आहे, इकडे ही सोसायटी इकडे, म्हणजे जसं नॉर्मल होतं तसं तो बोलत होता. ते लोक मस्त जेवले वगैरे, ते लोक बाहेर वगैरे गेले, खाऊ वगैरे खाल्लं, परत रात्री 11 वाजता वगैरे 10-11 वाजता घरी आले आणि झोपून गेले. सौरभ त्याच्याच घरी राहायला गेले, मस्त गप्पा मारत 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 एकाच त्या बेडवर झोपले. अचानक आहे ना रात्री 2:30-3च्या दरम्यान सौरभची झोप उडली, त्याला वॉशरूमला येतो, झोप उडली, बघतोय काय की हा जो राहुल होता ना, तो बेडवर आहे ना अशी मांडी घालून बसलाय आणि एकटाच काहीतरी बडबडतोय, तोंडातून काहीतरी फुटतंय त्याच्यात, तो एकटाच. आणि हा शॉक झाला की नक्की ह्याला झालंय तरी काय. आता सौरभ काय करूही नाही शकत, घरी जाऊ नाही शकत आणि कोणाला बोलूही नाही शकत. तो गेला वॉशरूमला, कसं त्याला हलवलं, रे काय झालं, झोप. तो शांत, काहीच बोलला नाही, शांतपैकी झोपून गेला. ठीक आहे, झालं. सकाळ झाली मस्त, सकाळी परत नॉर्मल, रात्री काही शब्द तोंडातून, सकाळी परत नॉर्मल झाला आणि बोलला, अरे सौरभ चल आपण फिरून येऊ, माझ्या सायकलवर जाऊ आणि आपण फिरून येऊ, ग्राउंड मारून येऊ. तर ते लोक कसे त्यावेळी, आताही विरारला जाऊ ना, बरेच अशी एका साईडला खूप असे हे आहेत, म्हणजे काय बोलतो बिल्डिंग्स वगैरे आहेत, पण लांब जाऊन अशी पूर्ण शांतता आहे, डोंगर आहेत, बीचेस वगैरे आहेत. तर तो सायकलवर ह्याला कुठेतरी लांबच घेऊन गेला, म्हणजे एका लांब घेऊन गेला. तिथे एकीकडे बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन होतं आहे, तिकडे काहीतरी काम चालू आहे, इथे पूर्ण असं शेती व्हायची तिथे, तर पूर्ण असं शेत आहे, त्याला पेटवून वगैरे ठेवलेलं आणि काहीच नाही. आणि तो बोलला कुठे जायचं, कुठे ना, किंवा चल माझ्याकडे एक जागा आहे. तर तो त्याला घेऊन गेला आणि नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल घेऊन गेला एका खंडर बिल्डिंगमध्ये. आणि सौरभ बोलते ती बिल्डिंगला जणू काय आग लागलेली, म्हणजे गार्डन वगैरे होतं, सर्व काही बनलेलं, पण पेटलेली बिल्डिंग होती ती, काहीच नव्हतं तिथे घेऊन गेला मला. तोपर्यंत सर्व नॉर्मल. आणि तिथे घेऊन गेल्यावर परत शांत वागायला लागला, शांतच झाला पूर्णपैकी. आणि काय बोलतच नव्हता, फक्त एकीकडे येऊन म्हणजे बघत होता, बोलतो हा ना, म्हणजे फक्त त्या तोंडातून हा ना एवढंच निघत होतं. म्हणजे ते दिसून येत होतं की ही इज अ चेंज पर्सन. आता सौरभला असं झालं की मला आता मी जाऊ पण नाही शकत, कारण मला रस्ता माहिती नाही, आणि इथे ह्यानी काय केलं तर ह्यालाही ऐकू येत नाहीये, समजत नाहीये काय, आता करू काय. तर कसं बसा त्याने त्याला हलवलं वगैरे, चल जाऊया रिक्वेस्ट करून तेव्हा तो 1 तासानंतर नॉर्मल झाला. तर त्याला परत आणलं. म्हणजे त्याच्याबरोबर असं होतं ना, त्याला काय बोलू शकतो आपण, ते मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, तशा टाईपमध्ये त्या लोकांना वाटत होतं की ह्याला कदाचित आहे. त्यांनी सायकॅट्रिस्टकडे वगैरे सल्ला घेतला, पण एवढं काही फरक नव्हता जाणवत त्या लोकांना. मग जेव्हा तो घरी आला ना त्या सौरभने त्याच्या आईला म्हटलं की हा तिथे गेलेला, हा मला अशा ठिकाणी घेऊन गेला, तिथे अशी बिल्डिंग होती, खूप विचित्र होती, तिला पूर्ण आग लागली होती बिल्डिंगला, माहिती नाही काय ॲक्सिडेंट वगैरे झालेला, पण कोणच नाही राहत त्या बिल्डिंगमध्ये गेलेला. तेव्हा त्याची आई बोलली की हा माहिती नाही का, पण हा रोज त्याच बिल्डिंगमध्ये जातो, तिकडे 1 तास 2 तास असे घालवतो, संध्याकाळ झाली की स्वतःहूनच परत येतो. आणि माहिती नाही का की त्यांनी त्याची आई बोलली की, आणि ह्याची सुरुवात आहे ना जवळपास 1-1.5 वर्ष आधी झाली, जेव्हा मी नवीन इकडे शिफ्ट झालो ना विरारमध्ये.
तेव्हा त्याचे कोण मित्र नव्हते. जसं मी म्हटलं, शाळेतून आला, बोर व्हायचा, कंटाळा यायचा, तिकडे लाईट जायची तर टीव्ही ही अशी नसायची, तर तो बाहेर पडायचा सायकल घेऊन, इकडे तिकडे भटकायचा, हे भटकायचा. आणि एक दिवशी त्या बिल्डिंग दिसली ह्याला, तर हाच जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी त्या बिल्डिंगमध्ये बघायला गेला. आणि जेव्हापासून तो परत आला, त्या दिवशी त्याला ताप वगैरे सर्व, आजारी पडला. तो आठवड्याभरासाठी आजारी होता. आणि जेव्हा बरा झाला इव्हेंच्युअली आठवड्याभरानंतर, पण शांतच झाला तो, बोलायचंच नाही. आणि तसंच मग त्यानंतर काय सौरभने जास्त लक्ष दिलं नाही. तो घरी आला, कारण तोही लहान होता, घाबरला राहिला. मग इव्हेंच्युअली त्यांनी काहीतरी त्याच्यावर काय उपाय केले, सायकॅट्रिस्टकडे झालं किंवा काय देवाचं झालं, ते केलं आणि मग बरा झाला तो. पण अजूनही बरा म्हणजे तितक्या पुरता व्हायचा. पण जो तो पर्सन होता ना, आधीचा जो राहुल होता, तो परत कधीच नाही गेला. तो बदलून गेला. इव्हन आता तो तर असं काही करत नाही, पण शांत असतो. तर आपण बोलतो ना, कोणत्या जागा असतात किंवा आपल्याला लहानपणी जी मस्ती असते ना, ती अंगाशी येते, ती कधी कशी येईल काय सांगू नाही शकत आपण. आणि आपण वेळेस त्याच्यावर नाही केलं ना काही हे बंदोबस्त, तर मग ते वाढत राहते, त्याची शक्ती वाढत राहते आणि मग ते निघणं मुश्किल होऊन हो. जातं. आणि ते काहीही असो, म्हणजे जरी आपण बोललो की मेंटल डिसऑर्डरही असेल किंवा मेंटली पण कोणाला ट्रॉमा वगैरे असेल, तेही वाढत जातं. तर प्रॉपर मेडिकेशन झालं किंवा कोणतीही गोष्ट, समजा ते काय भूतबाधा असेल तर देवाचं वगैरे झालं, ते त्याच टायमाला करावं लागतं. पण तेच आहे की मी लास्ट टाइम पण आपण एक पॉडकास्ट केला होता ना, समीर बरोबर केलेला. इवन त्याच्या वाईफ बरोबर अशी गोष्ट झाली होती, कोणी काहीतरी करणी वगैरे केलेली आणि विचित्र वाटतं. ते गावातल्या इकडे जास्ती आहे करणीचं. आणि स्पेशली तू बघशील ना तर कोकण साईड म्हणून किंवा बंगाल साईड, हो, तिकडे एवढं प्रचंड असतं. काही ठिकाणच अशी आहेत की तिकडे तुम्हाला सांगतात तुम्ही जाऊ नका. का तर तिकडे लोकांना आहे ना, तुझ्या शेजारी बसलेल्या माणसाला पण तुला जाणवणार नाही की ह्याला तुझ्याबद्दल ईर्ष्या आहे. तो कधी कधी काय करतो, तुझ्या मैत्री करतो, तुझ्या घरी कधीतरी येतो. तो येऊन काय काय वस्तू तुझ्याकडून घेत असेल, आपल्याला वाटतं की चल आपण मित्र म्हणून त्याला दिले, पण तो त्या वस्तूचं काय करतो हे आपण मग देत नाही. आणि मग नंतर आपल्याला कळतं की नाही, काळ्या जादूसाठी त्या वस्तू वापरलेल्या आहेत. कारण आपण ज्या वस्तू देणार म्हणजे आपण आपली शक्ती त्याच्या हातात देतोय, त्याचं काहीही कर आपली आहे. म्हणून कधीही ती करायची नाही. आणि दुसरं म्हणजे कुठे फ्रीमध्ये मिळतं, लोक भंडारे बोलतात, देतात कोण, ते पण कधी करायचं नाही. का तर त्याची निगेटिव्ह शक्ती आहे, तो त्या भंडाऱ्यातून देतोय आणि चांगली शक्ती आहे ती लोकांची घेतोय. तो पुण्य कमवतोय, पाप धुतले जात आहेत. येस, कारण लोक फ्री खातात म्हणजे त्यांनी पाप कमी केले त्याचे. म्हणजे हे जे लोक त्यांचं पर्सनल असं हे करतात ना, एक वेळ तुम्ही 1 रुपया पण द्या चालेल, म्हणजे मी फुकट नाही खाल्लंय. आणि देवाकडची वेगळी गोष्ट आहे, मंदिर वगैरे ते वेगळी गोष्ट आहे. पण जो लोक पर्सनली देतात की नाही मी देतोय चला फ्रीमध्ये, कमीत कमी 1 रुपया तरी ठेवून द्यायचा की काय बाबा मी फ्री नाही खाल्लंय, मी पैसे देऊन खाल्लंय, दॅट इज डिफरंट. आणि मी फुकट खाल्लंय, मग मी माझी शक्ती चांगलं जे आहे ते तुला दिलं पुण्य, आणि तुझा पाप माझ्याकडे आलंय. कार्मिक शक्ती हे होते, हे पण खूप महत्त्वाचं असतं लोक बोलतात. आणि काला जादू मी बघत होतो ना, ह्याचे बंगाल वगैरे साठी तिकडे तर खूप जास्त प्रमाणात होतं. किती ढोंगी बाबा पण लोकांना वेडे बनवतात आणि पैसे लुटतात. कोणाचं मागे कुठेतरी मी कर्नाटकाची केस वाचत होतो, जिकडे एक नवरा आणि बायकोला, त्यांना वाटतं त्यांना मूल नव्हतं होत आणि पैसे नव्हते येत, तर कोणतरी एक ढोंगी बाबा भेटला त्यांना, आणि त्यांनी ना 2 बायकांची बळी द्यायला सांगितली. आणि नवऱ्याने जाऊन आहे ना ते रोडवर वगैरे जाऊन 2 बायकांना आणलं आणि काहीतरी बोललं काम वगैरे आहे, आणि त्यांना तिकडे मारून टाकलं. आणि मारून टाकल्यावर ह्या दोन्ही नवरा बायकोनी त्यांचं सूप बनवून पियाले असं त्यांना सांगितलेलं. आणि जेव्हा हे माहिती पडलं पोलिसांना वगैरे, तेव्हा समजलं की असं एक ढोंगी बाबा होता आणि त्याला काहीच येत नाही आहे. ते सोडा ना, म्हणजे मी मागे एक बघत होतो की ही रिअल केस, म्हणजे ऑलमोस्ट ह्या ट्रू क्राईम तर सर्व रिअलच आहेत, आणि आपण लवकरच ट्रू क्राईम पण प्रॉपर भंकसचा आणतोय, तिकडे आपण असे केसेस डिस्कस करणार आहोत. पण मागे मी बघत होतो की सेम एक नवरा बायको होते, त्यांच्या 2 मुली होत्या, आणि त्यांना असं होतं की बघा माणसाकडे कितीही पैसा आला ना त्याला असं वाटतं कमीच आहे. तर ती काय बोलतात, इच्छा
ती कधीच संपत नाही आणि ती प्रत्येकाला वाटतं अजून हवंय आणि तसंच. तर तेही नवरा बायको त्यांना अजून पैसा हवा होता, काय हवा होता, तर माहिती नाही काय त्याने कुठे काय रिच्युअल फॉलो केले किंवा कोणाशी काय कुठे काय त्यांनी ते वाचलं आणि कोणाशी काय कन्सल्ट केलं. त्यांनी एक दिवशी एक काय बोलतात ते अग्नी वगैरे देऊन ते तसं काहीतरी हे केलं, रिच्युअल कोणतं तरी फॉलो केले आणि रिच्युअल फॉलो करून त्यांच्या दोन मुलींना बोलवलं आणि त्यांना मारून टाकलं. 2 मुलींना मारून टाकलं. दुसऱ्या दिवशी हे आले म्हणजे तिकडे त्यांच्या आजूबाजूचे नेबर्स आले आणि त्यांना बोलले की मुलगी मेली आहे तुझी, तू काय केलंस, काय त्याला पकडायला लागले. तो बोलतो नाही मी देवाची पूजा केली आहे आणि माझ्या मुली आता जिवंत होतील, थांब जरा, मी त्यांचे जे पाप वगैरे होते ना आमचे ते सर्व आमचे गेले आहेत आणि आता माझी मुली जिवंत होतील. आणि जेवढेही त्यांचे आजूबाजूचे जेवढे नेबर्स होते ते लोक सर्व त्याला बोलायला लागले की काय केलंयस बाबा. मग त्यांनी पोलिसांना कॉल लावलं, पोलीस आले आणि पोलिसांनाही तो तेच बोलत होता, तर तुम्ही आमची ही जी क्रिया होती ती भंग केली आहे आणि त्याच्या मुले पूर्ण नाही झाले आणि माझ्या मुली परत येतील. त्यांनी पोलिसांना 10-15 मिनटं ठेवलं की थांबा, परत येतील. शेवटी त्या मुली नाही आल्या परत. हे नाहीच आहे शक्य. तेच बोलतो ना, इथे ते अंधश्रद्धेचा भाग येतो की कोण कुठच्या. आणि कधी कधी आपण बघतो ना की मुलं प्लॅनचेट आणि हे खेळतात. म्हणजे समजलं नाही मला. प्लॅनचेट खेळतात जे त्यांना कुतूहल म्हणून करतात, पण त्यांना माहीत नसतं की ह्याची शक्ती काय आहे. कधी बरोबर तुम्ही नाही केलं तर त्याचे दुष्परिणाम ते सगळ्यांवरती घेणार. कारण कसं होतं की जो आहे त्याला तुम्ही बोलवतायत, पण त्याला कंट्रोल करायची शक्ती तुमच्याकडे आहे का? लहान मुलांमध्ये नाही आहे. आणि का बोलवतायत तुम्ही? काही रिझन आहे? आपल्याकडे लोक फक्त बघतात आणि अरे हे काहीतरी नवीन दिसते, ह्यानी केलं, चला मी पण करतो, असं करतात आणि मग ते येऊन सगळं वाट लावून जातं. बरोबर. त्यामुळे अशा गोष्टी नाही तुम्हाला माहिती तर करू नका. ते बरेचदा मुलं खेळणं समजून करतात आणि मग त्यांच्या अंगाशी येतं ते. बरोबर. आणि त्यांच्याबरोबर मग ते घरच्यांच्या सगळ्यांच्या अंगाशी येतं. जसं त्या राहुल बरोबर झालं. करेक्ट. आउट ऑफ क्युरिओसिटी त्या बिल्डिंगमध्ये गेला आणि ते मागेच त्याच्या आता त्याच्यामुळे त्याची पूर्ण फॅमिली सगळे डिस्टर्ब झाले ना एकाच्या चुकीच्या ह्याच्यामुळे, डिसिजनमुळे. बरोबर. अजून ते विचार करतोय त्याबद्दल. पण जेव्हा तुमच्याबरोबर ते झालेलं ते कोलकातामध्ये, तेव्हा काय म्हणजे तुम्ही असं बघायला नाही गेलात की म्हणजे असतं ना की नक्की काय आहे किंवा रिसेप्शनमध्ये बोलून? नाही असं, कारण तिकडे कसं व्हायचं, रिसेप्शनमध्ये जेव्हा फॉरेनर्स फिरायचे ते कधी सांगणार नाही तुम्हाला रिसेप्शनवाले की हां तुमच्या इकडे असं आहे म्हणून, कारण नाव खराब होतं हॉटेलचं. ते लोक कधी ॲक्सेप्ट नाही करणार. ते बोलत नाही काहीतरी प्रॉब्लेम असेल बघा तुमचं. उदाहरणार्थ मला दररोज बेल दाबलेली असायची आतून, चावी माझ्याकडे आहे, मी ऑफ केली बेल ऑफिसवरून आल्यानंतर, जेवायला गेल्यानंतर पुन्हा येतो रात्री 8:30ला जेवून, तेव्हा बेल कशी ऑन राहते? आता बेल तर मी बंद केली, रात्री 8:30-9ला तर तुम्ही येऊन झाडणार नाही. जे पण आहे ते तुम्ही संध्याकाळी झाडणार ना. आणि मी लाईट बंद करताना, बेल बंद करताना बेल कशी आपोआप सुरू झाली? हा एक प्रश्न आहे. परत आपण बसतो आणि आपल्याला जेव्हा पहिल्यांदा जाणवतं की इकडे कोणतरी असं चाललेलं आहे आणि त्याची परछाई दरवाज्यावर येते, भिंतीवर, त्यांनी अजूनच हे होतं की कसं आहे, आत तुम्ही गेले, सिमेंटचं बघितलं पूर्वीचं कमोड आणि म्हणजे आंघोळ करायचं, आणि प्लास्टिकचं हे आणि सगळं, अशा अवस्था बघितली की असं वाटतं की इकडे आहे कोण. कारण आपण एक्सपेक्ट करतो की त्यातल्या त्यात नॉर्मल आंघोळीचं असेल, कमोड हे नसेल तिकडे केलेलं ठेवलेलं. बरोबर. पण असा अवस्था जेव्हा बघू किंवा अचानक फॅन बंद झाला, तुम्ही कसा होऊ शकतो, आणि परत आपण उठतो बिछाण्यावरून, ऑन करायच्या पण बटनला पण नाही गेलो आहे, जस्ट बिछाण्यावरून उठलो आणि फॅन आपोआप सुरू झाला. बरोबर. ह्याचं लॉजिक कळलेलंच नाही मला अजून. ते होत राहतं. म्हणजे मला असं वाटतं जे शेवटी हे जे स्पिरिट्स आहेत ना, ते एनर्जीज आहेत आणि त्या एनर्जीज कंट्रोल करू शकतात. मी कुठेतरी वाचलं होतं की स्पेशली आपण जेव्हा
कोणत्या तरी हॉरर अशा ठिकाणी जातो. जसं आपण बघितलं जी मूवी आहे ना ॲनाबेल वगैरे त्या मूवीज, तर ते लॉरेन वॉरेन आणि ते कपल आहे, तर त्यांच्या त्या कपल एक इन्व्हेस्टिगेशन हे होते, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करायचे, त्या स्पिरिट्सना फ्री करायचे आणि त्या प्रत्येक ठिकाणावरून आहे ना एक छोटी छोटी गोष्ट आणायचे, ती त्या स्पिरिटला प्रोसेस वगैरे करून. म्हणजे त्यांनी त्यांच्याच घरी त्यांच्या बेसमेंटमध्ये एक म्युझियम बनवलेला, अजूनही तो म्युझियम आहे त्यांच्यासाठी बनवलेला सुरुवातीला. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा ते गेले आणि जेव्हा हे ॲनाबेल, कॉन्ज्युरिंग वगैरे खूप वर्ल्ड लेवलचे मूवीज झाले, त्यानंतर त्या घराला त्या लोकांनी ॲज अ म्युझियम म्हणून ट्रीट केलं आणि म्युझियम बनवलं. आताही त्या घरात आपण जाऊ शकतो आणि म्युझियममध्ये जाऊन ते ॲनाबेल डॉल, रिअल ॲनाबेल डॉल वगैरे त्या सर्व गोष्टी बघू शकतो. तर इवन तिथे पण आहे ना, तिथे पण असं होतं ना की अचानक रात्री कोणतरी चालते असा आवाज येतं, लाईट्स फ्लिकर होतात, जसं तुम्हाला फॅन आहे ते अचानक स्लो होतं, तर ते सर्व. तर मला असं वाटतं की ते लोक आपल्याकडे एनर्जी थ्रू बोलतात, कारण ती शेवटी एनर्जी आहे आणि एनर्जी ते लोक कंट्रोल करू शकतात. आणि खूप लोक त्यांचं असं असतं ना की त्यांना फक्त दाखवून द्यायचं असतं की मी एक्झिस्ट बरोबर करते. कारण मला असं वाटतं तुम्ही ज्यावेळी गेला होता तिकडे जास्त लोक येत नसतील मे बी. नाही, आणि हार्डली त्या मजल्यावर मला वाटतं 2-3च लोक असायचे, जास्ती नसायचे. खूप आधीच आहे ते, खूप आधीच आहे ते सगळं. आणि जेव्हा कोणी त्यांनी म्हणजे जेव्हा त्या स्पिरिटनं बघितलं असेल की ह्या व्यक्तीला मी एक जाणीव करून देऊ शकते किंवा माझं प्रेझेन्स मी फील करून देऊ शकते, तर तिने ते करायचा प्रयत्न केला असेल. बरोबर. पण तिथे घाबरलात नाही तुम्ही जास्त, ते मला वाटतं जास्त. हा, कारण मला कसं झालं की घाबरण्यासाठी पण आतून घाबरलोय, पण आता आतून घाबरलं दाखवू कसं इकडे. मला शेवटी राहायचं इकडे 2 दिवस. मी घाबरल्यासारखं राहिलं तर मी तरी प्रयत्न केला होता ऑफिसला की बाबा हॉटेल बदलता येईल का. ते बोलले नाही, हे जवळचं हॉटेल आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला तुम्हाला राहिलं पाहिजे, ते काही हे करू नका तुम्ही, तो काही प्रॉब्लेम नाही. आता बोलणार काय, तेवढं पलीकडे अजून काय करू शकत नाही आपण. बरोबर. आणि हे बोललं तर खूप आपण बालिश वाटतो. हा, की बाबा याच्यात तुम्ही बोलतात आणि असं आहे आणि तसं आहे म्हणून. पण तेच आहे, मला मजा आली खूप. तुम्हाला कसं वाटलं? एकदम मजा आली मला शेअर करून. स्पेशली ही जी पर्सनल स्टोरीज आहेत ना, ते खूप कमी लोकांकडे असते. स्पेशली हॉटेल्स झाले, हॉस्पिटल्स झाले, त्या सर्व ठिकाणी खूप काही गोष्टी असतात आणि त्या अशाच प्रकारे लोकांना दिसत असतात किंवा त्याची जाणीव होत असते. तुम्ही तेच आज खूप सुंदर प्रकारे मांडलात, तर थँक्यू सो मच सर. तुम्ही आलात, मजा आली. आणि आपण परत एकदा असंच काहीतरी लवकरच करू. शुअर. आणि थँक्यू सो मच. थँक्यू. आपण आता पॉडकास्टला एंड करूया. जर तुम्ही अजूनपर्यंत पॉडकास्ट बघताय तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, जेणेकरून अजून लोकांपर्यंत पोहोचेल. चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही, कारण असेच आपले सबस्क्रायबर्स वाढतील आणि सपोर्ट होईल खूप. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. जर तुमच्याकडेही काही अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकमध्ये गुगल फॉर्म असेल तर तो नक्की भरा. आणि सरांनाही तुम्ही फॉलो करू शकता, त्यांच्या सोशल मीडिया हँडल्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आपण भेटू परत एकदा. बाय.